नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वकील न्यायाधीश कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, इंदू मल्होत्रा। तर पहा, इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वकील न्यायाधीश होत्या। प्रश्न क्रमांक दुसरा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, रायगड। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा पहा 6 जून 1674 मध्ये, कधी 6 जून 1674 मध्ये रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा झालेला होता। प्रश्न क्रमांक तिसरा, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना किती रक्कम दिली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 1500 रुपये। तर पहा, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। तर माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे तर ती केव्हा सुरू करण्यात आलेली आहे? तर ती 28 जून 2024 मध्ये, कधी 28 जून 2024 या दिवशी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक चौथा, प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मुंबई। तर प्रार्थना समाजाची स्थापना ही मुंबई या ठिकाणी झालेली आहे। प्रार्थना समाजाची स्थापना ही पहा 31 मार्च सन 1867 मध्ये, कधी 31 मार्च सन 1867 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर कोणी केलेली आहे? तर ती दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर या दोघांनी प्रार्थना समाजाची स्थापना ही मुंबई या ठिकाणी केलेली होती। प्रश्न क्रमांक 5, मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा, कर्नाक पूल। तर मुंबईतील पहा कर्नाक पूल या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे कोणत्या भागात दिलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा, भाग 3। तर भारतीय राज्यघटनेचे जे भाग 3 आहे तर भाग 3 मधील पहा कलम 12 ते कलम 35 काय आहे म्हटलं की भाग 3 मधील कलम 12 ते कलम 35 या कलमामध्ये नागरिकाच्या मूलभूत हक्काचे वर्णन केलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, ग्रेस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, माणिक सीताराम गोडघाटे। तर पहा, प्रसिद्ध कवी माणिक सीताराम गोडघाटे यांना ग्रेस या टोपण नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, भारतात तार व पोस्ट खाते हे कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये सुरू झाले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड डलहौसी। तर पहा 1854 मध्ये, कधी 1854 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांच्या कालावधीमध्ये भारतात तार व पोस्ट खाते सुरू झालेले होते। प्रश्न क्रमांक 9, थोर पंजाबी नेता शेर ए पंजाब म्हणून डॅश यांना ओळखले गेले? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, लाला लजपत राय। तर थोर पंजाबी नेता शेर ए पंजाब म्हणून पहा लाला लजपत राय यांना ओळखले जात होते। प्रश्न क्रमांक 10, हिरवी फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायू वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, ॲसिटिलीन। तर हिरवी फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी ॲसिटिलीन हा वायू वापरला जातो। प्रश्न क्रमांक 11, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर पहा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहिल्यानगरच्या तुरुंगात असताना डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 12 2023चा 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी. तर पहा, नरेंद्र मोदी यांना 2023चा 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने प्रदान करण्यात आलेले होते. तसेच पहा, नितीन गडकरी यांना 2025चा कधी नितीन गडकरी यांना जे की ते रस्ते वाहतूक मंत्री आहेत, तर त्यांना 2025चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 13 कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, जम्मू आणि काश्मीर. तर कुलू मनाली हे जे थंड हवेचे ठिकाण आहे, तर ते जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला काय संबोधले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा. तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 15 डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारात वापरतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मूत्रपिंड विकार. तर पहा, ज्या व्यक्तींना मूत्रपिंडाचा आजार आहे, तर त्या व्यक्तीमध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती वापरली जाते. प्रश्न क्रमांक 16 रौफ हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर. तर रौफ हा जम्मू आणि काश्मीरमधील एक अतिशय लोकप्रिय पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 17 शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांनी संदेश दिलेला होता. प्रश्न क्रमांक 18 देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 5. तर ते 5 कोणकोणते ज्योतिर्लिंग आहेत तर ते पाहूया. तर पहिलं आहे पहा भीमाशंकर, जे की पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. दुसरं आहे पहा त्र्यंबकेश्वर, जे की पहा हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. तिसरं आहे घृणेश्वर, जे की पहा हे संभाजीनगर या ठिकाणी आहे. चौथा आहे पहा परळी वैजनाथ, जे की पहा हे बीड जिल्ह्यामध्ये आहे परळी वैजनाथ. आणि पाचवा आहे पहा औंढा नागनाथ, जे की हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. तर देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी हे 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 19 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेता खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सिकंदर शेख. तर पहा 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेते हे सिकंदर शेख आहेत. प्रश्न क्रमांक 20 पायरिया हा आजार शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करतो? तर पायरिया हा जो आजार आहे तर तो पहा शरीराच्या ऑप्शन क्रमांक 2 हिरड्या का आहे शरीराच्या हिरड्या या भागाला तो प्रभावित करतो. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा वर्धा. तर महाराष्ट्रामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र हे वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालमंजुरीस प्रतिबंध घालवण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कलम 24. तर कलम 24नुसार 14 वर्षाखालील बालकांना कारखाने किंवा धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई घालण्यात आलेली आहे किंवा प्रतिबंध घालवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 विश्वासघात करणे. काय होईल? विश्वासघात करणे असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 24 महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा. तर पहा महाभारताचे जे युद्ध झालेले होते कुरुक्षेत्र या ठिकाणी, तर कुरुक्षेत्र हे ठिकाण पहा हरियाणा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25 दूषित पाणी पिल्याने खालीलपैकी कोणता आजार होतो. तर दूषित पाणी पिल्याने पहा ऑप्शन क्रमांक 2 कॉलरा. कोणता? कॉलरा हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 26 मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा होतो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कुसुमाग्रज. तर कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे, तर ते विष्णू वामन शिरवाडकर यांचं आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचा आहे. तर यांचा जन्मदिवस हा पहा 27 फेब्रुवारी आहे. यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस आहे. तर यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27 कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 5 जून. तर पहा 5 जून हा जो दिवस आहे तर तो जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 28 भारतात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. तर पहा भारतामध्ये सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 29 चौदा तळे सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा रायगड. रायगड या जिल्ह्यामध्ये 20 मार्च 1927 मध्ये कधी 20 मार्च 1927 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह रायगड या जिल्ह्यामध्ये केलेला होता. प्रश्न क्रमांक 30 तलाव या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी आहेत. तर तलाव या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत, तर ते ऑप्शन क्रमांक 1 कासार आणि तडाख. कासार आणि तडाख हे शब्द तलाव या शब्दाला समानार्थी आहेत.